वाटलं नव्हतं एवढ्या छोट्याशा चुकीमुळे एवढं मोठं नुकसान होईल. तर मी आणि माझा मित्र निघालोय सकाळ सकाळी बॅग वगैरे मस्त बांधून गावाकडे जायला. कसं आहे सकाळ सकाळी लवकर निघालं की पुण्याची ट्रॅफिक पण लागत नाही, कोवळं ऊन, मोकळा रस्ता आणि गार वारा. एवढं सगळं मस्त चालू असताना चायला अचानक तुटलेली बंजी कॉर्ड हातात आली आणि बघितलं तर पूर्ण बॅगच जाळली होती. यात रेनकोट पण पूर्ण कामातून गेला. आता परत बॅगचा सायलेन्सरने जाळण दूर संकटच करू नये म्हणून असा जुगाड केला आणि तिकडे त्याची बॅग जाळली नाही म्हणून मित्र बघा कसा नाचतोय. असो तरी पुढच्या वेळेस खबरदारी घेऊ आणि मोठी दुर्घटना थोडक्यात निभावली असं यातून पॉझिटिव्ह विचार घेऊन पुढे निघालो. पण चहा घेण्यासाठी थांबलो नाही तर काय मजा राव. चहा एवढा भारी होता की काका 2 चहा. त्यावर काकांनी लय भारी स्माइल दिली. पुढे आम्ही पोहोचलो गोदावरी प्रवरा संगमला. इथला व्ह्यू बघून मन शांत होऊन जातं. नंतर लागलो गावच्या रस्त्याला. वर्षभरानंतर माझ्या गावाला मी भेटणार होतो. गावात जाता शंभूराजांचं दर्शन झालं. आले आल्या पप्पा बोलले शेतात जाऊ भंडारा आहे. तर ह्या आहेत आमच्या गावकडच्या भट्ट्या. आमच्या इकडे भंडारा असो किंवा काही कार्य असो डाळ भट्ट्याच बनवल्या जातात. याची टेस्ट मी वर्षभर मिस करत होतो.